आपल्याला इथे उपस्थिती पाहायला मिळतोय। तर प्रथमतः इथे रवींद्र साळुंके साहेबांचा इथे शुभ सन्मान घेतला जाईल। मी दिनकरजी नायकवडी मामा यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान घ्यायचा आहे। आदरणीय रवींद्र साळुंके सर। रवींद्र साळुंके सर यांना मी विनंती करेन की आपण इथे शुभ सन्मान घ्यायचा आहे रवींद्र साळुंके सरांचा। दिनकरजी नायकवडी सरांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते शुभ सन्मान घ्यायचा आहे। त्याचबरोबर इथे मी श्री गणेश क्रिकेट संघ गणेशवाडी इथे उपस्थित आहेत। एक स्टार खेळाडू राजू अप्पा, त्याचबरोबर अशोकजी हिनकुले, सुभाष शेवाळे, अनिलजी इनकुले, दीपकजी शेवाळे, राजकुमार शेवाळे, साजन इनकुले, अमितजी, भीमराव, प्रथमेश, अक्षय, बळवंत, विनोद, अधिक कदम, अक्षय शेवाळे, किरणजी शेवाळे, सूरजजी इनकुले, अर्जुन महाराज या सगळ्यांचं इथे शुभ आगमन झालेलं आहे। या सर्वांचं आम्ही सामूहिक इथे शुभ सन्मान इथे घेत आहोत। तर मी विनंती करेन की आपण शुभ सन्मान घ्यायचा आहे। राजू अप्पा प्लीज आपण इथे यायचं आहे आणि सर थांबा 2 मिनिट महाराज यायचं आहे प्लीज। आणि त्याचबरोबर आमच्या गणेशवाडीचे सर्व सहकारी यांना आम्ही विनंती करेन की आपण इथे यायचं आहे। आपला शुभ सन्मान सामूहिक शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाते पूर्ण गणेशवाडी टीमचं। तरी गणेशवाडी टीम प्लीज आपण इथे यायचं आहे। आपला शुभ सन्मान नाना यायचं आहे प्लीज। आपला शुभ सन्मान इथे गणेशवाडी टीमचा परिपूर्ण शुभ सन्मान साकारला जाईल। थोडस आपण मान सन्मान आदर सत्काराकडे जात आहोत, त्याच्यानंतर थोड्याच वेळामध्ये मॅचकडे आपण जाऊ। शुभ सन्मान साकारला जातोय। गणेशवाडी टीम श्री गणेश क्रिकेट क्लब गणेशवाडी, राजू अप्पा आमचे नाना, वसंत नाना आपण पाहतोय इथे, अर्जुन महाराज हे सुद्धा इथे उपस्थित आहेत। या सगळ्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करत आहोत। थँक्यू व्हेरी मच सर, आपण इथे आलात त्याबद्दल आपल्या मनापासून आभार व्यक्त करतोय। थँक्यू। हॅलो, तर अतिशय सुंदर स्ट्रोक आपण पाहतोय गौरव याच्या बॅटमधून। तर पुन्हा एकदा आपण कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मध्ये आलेल्या सर्व खेळाडूंचं, मान्यवरांचं, तसेच सर्व क्रीडा रसिकांचं मी मारुती चोरगे, रणवीर स्पोर्ट्स शेळकेवाडी आपले सहर्ष स्वागत करतो। जाऊया मॅचच्या दिशेने। गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतो रुपेश भावके एक चान्स क्रिएट केला होता स्लोअर चेंडूवरती। या ठिकाणी एक ट्रॅप आखला होता, त्या ट्रॅप मध्ये अडकवलं होतं परफेक्ट या ठिकाणी गौरव याला, परंतु चेंडू थोडासा क्षेत्ररक्षकाच्या पासून दूर पडला आणि पहिल्या षटकाची होते समाप्ती। आणि पहिल्या षटकानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15च्या घरामध्ये। आपण पाहतोय कराड ग्रामीण प्रीमियर लीग 2024 पर्व क्रमांक 3 अतिशय सुंदर आयोजन नियोजन आपण पाहतोय। माननीय मोहनराव नायकवडी मामा यांच्या वाढदिवसानिमित्त ही भव्य दिव्य रबर बॉल प्रीमियर लीग। धावसंख्या होते 15 धावा, लॉस ऑफ 0 विकेट आणि दुसरं षटक घेऊन येईल तो सचिन जाधव, स्ट्राईकला असेल गौरव, राईट राऊंड विकेट मारा करेल गौरवसाठी। मासोली पंचक्रोशीमध्ये गाजलेला हा खेळाडू गौरव आणि त्याच्या साथीला आहे तो शेळकेवाडी गावचा कोहिनूर हिरा आदित्य शेळके। आणि तेवढ्याच तेच तराज गोलंदाज सचिन, अतिशय मोठा स्ट्रोक त्या ठिकाणी फिल्डर आहे आणि या ठिकाणी झेल ड्रॉप होतोय, एक मोठ्या खेळाडूचा झेल ड्रॉप होतोय। एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावाचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट आणि तिसरी धाव देखील कंप्लीट होत आहे। या ठिकाणी आदित्य शेळके आणि गौरव यांच्या माध्यमातून अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट, 2 खेळाडूंच्या मध्ये अतिशय चांगली पार्टनरशिप बिल्ड होताना आपण पाहतोय। सचिन याच्या पहिल्या चेंडूवर अतिशय सुंदर स्ट्रोक सजवला होता, शॉर्ट बॉल पूल केला होता,
थोडासा चान्स देखील क्रिएट झाला होता. आता स्ट्राईक वरती आपण पाहतोय आदित्य शेळके याला अतिशय सुंदर स्ट्रोक, परंतु तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. आदित्य येळगाव गावचा हा सुपुत्र आपण मिड विकेट झोन मध्ये पाहतोय. आदित्य याला एक प्रामाणिक खेळाडू म्हणून त्याला नेहमीच आम्ही उल्लेखतो आणि अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय मैदानामध्ये. सचिन जाधव गोटीवाडी एक्सप्रेस म्हणून आपण त्यांना नेहमीच ओळखतो. राईट ग्राउंड विकेट मारा करतोय. शॉर्ट बॉल पुल केलाय, चेंडू जातो तो फाईन लेग रिजन मध्ये. त्या ठिकाणी फिल्डर आहे. एकच धाव या चेंडूवरती ऍड होईल. आणि आता स्ट्राईक वरती असेल तो गौरव. सचिन निघालाय. गोटेवाडी एक्सप्रेस सचिन जाधव, दिलीप जाधव यांचा बंधू एस जे या ठिकाणी पॅड लाईन गोलंदाजी, चेंडू फेकून दिलाय मिड विकेट झोन मध्ये. बॉटम हेडचा अतिशय सुंदर वापर आणि चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. गौरव याच्या बॅट मधून येतोय एक गौरव षटकार. अतिशय सुंदर बॅटिंग करतोय मैदानामध्ये गौरव. पॅडलाईन गोलंदाजी, लोअर फुल टॉस होता त्याला. अतिशय सुंदर फ्लिक शॉट आपण पाहिला. एक मनगटी टोला ज्याला आपण म्हणतो असा शॉट या ठिकाणी गौरव याच्या बॅटमधून. सचिन याच्या चेंडूवरती चढवलेला हल्ला आपण पाहतोय गौरव याच्या माध्यमातून. अतिशय सुंदर खेळाडू सचिन निघालाय. राईट आर्म राऊंड विकेट गौरव साठी. अतिशय सुंदर चेंडू, अतिशय सुंदर चेंडू. कुठल्याही स्पॉट वरती हा चेंडू पिच झाला. एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावचा प्रयत्न चाललाय आणि दुसरी धाव देखील आरामात कंप्लीट होते. पुढचा चेंडू, बॉलर तयार. सचिन त्याला नेहमीच आपण गोटवेड एक्सप्रेस म्हणून ओळखतो. अतिशय सुंदर चेंडू या ठिकाणी बॉडी लाईन गोलंदाजी. चेंडू जातो मिड विकेट झोन मध्ये. त्या ठिकाणी आदित्य आहे. एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावचा प्रयत्न चाललाय आणि दुसरी धाव देखील आरामात कंप्लीट होते. यस, तर 2 षटकांची होते समाप्ती आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 31च्या घरामध्ये. म्हणजे जवळजवळ 15.5च्या स्ट्राईक रेटने ही चाललेली मॅच. मैदानामध्ये 2 फलंदाज अजून देखील आपला स्थान मांडून आहेत. एक बाजूला आहे तो आदित्य शेळके आणि दुसऱ्या बाजूला असेल गौरव. आणि तिसरं षटक कोण घेऊन येणार आपण पाहूया. धावसंख्या होते 31 धावा, 31 रन्स, लॉस ऑफ 0 विकेट. आणि चौथं षटक घेऊन येतोय गोलंदाज यश नायकवडी. मोहनराव नायकवडी मामा यांचे छोटे सुपुत्र यश नायकवडी. आपण गोलंदाजी मार्क वरती पाहतोय. धावसंख्या होते 31 धावा. यश नायकवडी आय थिंक या सेशन मध्ये ते पहिल्यांदाच गोलंदाजी करतील, कारण या ठिकाणी त्यांना कोणताही रिस्क नाही आहे. टॉपला टीम आहे आणि त्यांना एक चान्स दिलाय या ठिकाणी. एक मोठा स्ट्रोक सजवायचा होता आदित्य याला, परंतु एक फुटवर्कचा वापर करत नाहीये आदित्य. त्यामुळे या ठिकाणी लांबूनच दूरनच चेंडू खेळायचा प्रयत्न होता. त्यामुळे परफेक्ट चेंडू खाली आला नाही. आदित्य शेळके एक हार्ड हिटर बॅट्समन म्हणून त्याला नेहमीच आम्ही ओळखतो. त्याला नेहमी आम्ही रणवीर स्पोर्ट्स या टीम मधून खेळताना पाहतो. रबर असेल, टेनिस असेल, ग्रामीण क्रिकेट असेल, संपूर्ण फॉर्मॅट मध्ये हा खेळाडू नक्कीच गाजलेला. आणि दरम्यान नो बॉल. यस, इट इज नो बॉल. या ठिकाणी छिक गोलंदाजी अलाउड केली जात नाही. त्यामुळे या ठिकाणी पंचांनी नो बॉल घोषित केला आणि बदली गोलंदाज येतोय शुभम चोरगे. आमचे पुतणे आहेत शुभम चोरगे. नक्कीच आता कामानिमित्त हा खेळाडू मुंबईला आलाय आणि एक प्रामाणिक खेळाडू
आमच्या मार्गदर्शनाखाली सराव करतोय आणि चालू हंगामामध्ये नक्कीच थोडासा फॉर्ममध्ये येताना पाहतोय. चला सामना स्पीडअप घ्या. तर एक चान्स दिला या ठिकाणी सुनील यांनी शुभम याला. बदली गोलंदाज शुभम चोरगे, स्ट्राईक वरती असेल तो आदित्य शेळके. म्हणजे दोन टीम मधील खेळाडू एकमेका विरुद्ध भिडलेले आज आपण पाहतोय. शुभम निघालाय, राईट अम राऊंड विकेट आदित्य साडी. पहिला चेंडू थोडासा खराब चेंडू, खूप लांब या ठिकाणी पिचिंग केलेला चेंडू. चेंडू जातो तो लॉंग स्टॉप रिजन मध्ये, चेंडू जातोय सीमारेषे बाहेर, फरार येतोय चौकार. वाईट +4 म्हणजेच 5 धावा या ठिकाणी संघाच्या खात्यामध्ये ऍड होतील. नशिबाची साथ मिळते या ठिकाणी शुभम याला. एक मोठ्या मॅच मध्ये या ठिकाणी चान्स दिलाय शुभम याला, त्याचं सोनं करावं लागेल शुभम याला. म्हणजेच लाईन टू लाईन गोलंदाजी जर केली तर नक्कीच सक्सेसफुल होऊ शकतो शुभम. शुभम निघालाय, राईट अम राऊंड विकेट आदित्य साडी. हा चेंडू नक्कीच अतिशय सुंदर होता, परंतु तेवढा सुंदर स्ट्रोक, चेंडू जातोय तो बाउंड्री झोनच्या बाहेर, येतोय षटकार. अतिशय सुंदर षटकार, थोडासा बॅकफुट वरती जाऊन अतिशय सुंदर स्ट्रोक सजवला आदित्य शेळके यांनी. काय बॅटिंग करतोय हार्ड हिटर बॅट्समन. मला रणवीर स्पोर्ट्सचा कोहिनूर हिरा म्हणून का ओळखलं जातं याचं उत्तम उदाहरण आदित्य शेळके. माझा शिष्य आहे याचा मला अभिमान वाटतो आदित्य शेळके. एक मोठा खेळाडू आणि गुणी खेळाडू म्हणून त्याला आम्ही नेहमीच ओळखतो. एक आयकॉनिक खेळाडू. चालू 2 वर्षामध्ये आपल्या या ठिकाणी फलंदाजीच्या जीवावरती अनेक गोलंदाजांना अक्षरशः घाम फोडलेला हा खेळाडू. मोठमोठ्या मॅचेस या ठिकाणी आपल्या बॅटिंगच्या जीवावरती त्याने 1 हँडेड फिरवल्या असं आदित्य शेळके. शुभम याच्या विरोधात खेळतोय, पाहूया शुभम काय करतोय. शुभम निघालाय, राईट अम राऊंड विकेट आदित्यसाठी. हा देखील शॉर्ट बॉल, नक्कीच अतिशय सुंदर चेंडू होता. एक्स्ट्रा बाउन्सर हा चेंडू हाताळता शुभम याने. चेंडू जातो तो डीप स्क्वेअर लेग झोन मध्ये, त्या ठिकाणी श्रेयश आहे. दरम्यान 2 धावा कंप्लीट होतील. शुभम चोरगे अतिशय सुंदर गोलंदाजी, एक्स्ट्रा बाउन्सर हाताळला. आणि याच फॉर्मॅटमध्ये जर तुम्ही चांगलं क्रिकेट खेळला तर नक्कीच तुम्ही यशस्वी होऊ शकता आणि तेच प्रयत्न करतो शुभम. शुभम निघालाय, राईट अम राऊंड विकेट आदित्यसाठी. हा देखील अतिशय सुंदर चेंडू, अवैध बॉडीपासून हा चेंडू दूर ठेवला होता. अतिशय सुंदर गोलंदाजी, कौतुक करावा तेवढं थोडं असेल शुभम चोरगे याचं. एक यंगस्टर, रणवीर स्पोर्ट्सचा हा यंगस्टर खेळाडू रणवीर स्पोर्ट्सच्या लिजंड खेळाडूच्या विरोधात खेळतोय. सुंदर गोलंदाजी, अतिशय सुंदर गोलंदाजी. अवैध बॉडीपासून चेंडू दूर ठेवतोय, अँगलनी गोलंदाजी करतोय. राईट अम राऊंड विकेट, एक नॅचरल अँगल क्रिएट होतोय आणि त्याचाच फायदा घेतोय शुभम. हा थोडासा खराब चेंडू, जास्त लांब असलेला चेंडू. पंच वाईट बॉल घोषित करतील. वाईट +1 म्हणजेच 2 धावा संघाच्या खात्यामध्ये ऍड होतील. यस, ह्या 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 51च्या घरामध्ये. 51 रन्स, लॉस ऑफ 0 विकेट. आता स्ट्राईकला असेल तो गौरव, ज्याच्या बॅट मधून सुंदर षटकार आलाय. बॉलर तयार, शुभम निघालाय गौरवसाठी. सुंदर चेंडू, तेवढा सुंदर स्ट्रोक, इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हरच्या वरून येतोय गौरव याच्या बॅट मधून. डोळ्याचं पार न फेडणारा षटकार आपण टीव्ही स्क्रीन वरती पाहतोय. थोडासा वाईड लाईन होता, परंतु बॅकफुट वरती जाऊन अतिशय सुंदर स्ट्रोक आपण पाहतोय. एक्स्ट्रा कव्हरच्या वरून येतोय गौरव याच्या बॅट मधून. अतिशय सुंदर षटकार, एक देखना षटकार आपण पाहतोय. म्हणजेच खूप दूरवरचे षटकार पाहण्यास जेवढी मजा येत नाही ना, तेवढा मजा हा षटकार पाहण्यात आली. सुंदर स्ट्रोक, कौतुक करावं तेवढं थोडं असेल गौरव याचं. शुभम याच्यावरती हल्ला चढवलाय लागोपाठचे. चौकार षटकार येत आहेत. हा देखील शॉर्ट बॉल पुल केलाय, पुल होतोय सक्सेसफुल. चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग रिझनच्या डोक्यावरून, येतोय गौरव याच्या बॅट मधून. बॅक टू बॅक दुसरा षटकार. पहा, आपण टीव्ही स्क्रीन वरती पाहतोय. GTCच्या लाईव्हच्या माध्यमातून हे आपण ऍक्शन रिप्ले पाहतोय. सुंदर स्ट्रोक, स्वतःसाठी जागा बनवलेली, चेंडू फेकून दिला स्क्वेअर लेगच्या वरून. हा षटकार आपण पाहिला. या षटकारानिशी धावसंख्या जाऊन पोहोचते ती 63च्या घरामध्ये. 63, लॉस ऑफ 0 विकेट. म्हणजेच
आतापर्यंतची सर्वात हायेस्ट पार्टनरशिप आहे का सर? यस, सर्वात हायेस्ट पार्टनरशिप या ठिकाणी बिल्ड केली आहे. गौरव आणि या ठिकाणी आदित्याने सुंदर पार्टनरशिप 61 धावांची या ठिकाणी नॉट आउट खेळी या दोन खेळाडूंच्या माध्यमातून आपण खेळतोय. 61 धावांची पार्टनरशिप. गौरव आपल्या 38 धावांच्या वरती खेळतोय नॉट आउट. दोन्ही मॅचेस आपण जर का पाहायला गेलं तर थोडासा उशीर होताना पाहायला मिळतो. मी विनंती करेन आपणास की वेळेचा अपव्यय करू नका, वेळेचा पुरेपूर वापर करा आणि खेळ जसं फास्ट करा. हा चांगला टायमिंग, प्रॉपर हिट, नो चान्स, आउट ऑफ द पार, बॉल सीमा रेषा पार, पार 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 पार, षटकार. यस सर, अतिशय सुंदर एक देखना षटकार पाहतोय आपण आदित्य शेख याच्या बॅट मधून. एका पायावरती या ठिकाणी स्विंग झाला आणि चेंडू फेकून दिला या ठिकाणी मिड विकेट झोन मध्ये. आदित्यच्या बॅट मधून एक नेत्रदीपक षटकार. एक हार्ड हिटर बॅट्समन म्हणून त्याला आम्ही नेहमीच ओळखतो. आणि आता विनोद याच्यावरती आपण पहिल्या चेंडूवरती विनोद शेळके याच्यावरती चढवलेला हल्ला पाहतोय. राईट ग्राउंड विकेट गोलंदाजी करतोय विनोद. हा देखील हेलिकॉप्टर उडवलाय, लँड कुठे होते पाहूया. वन बाउन्स, चेंडू जातोय सीमारेषे बाहेर, येतोय षटकार. एक रॉकेट स्ट्रोक पाहतोय आपण आदित्य शेख याच्या बॅट मधून. काय बॅटिंग करतोय सर? यस, चौकार, वन बाउन्स चौकार. पुढचा चेंडू विनोद याचा. हा देखील एक क्रिकेटचा ब्रह्मास्त्र ज्याला आपण म्हणतो तो यॉर्कर चेंडू हाताळा विनोद याने. चांगला कमबॅक केलाय विनोद शेळके यांनी. राईट राऊंड विकेट निघालाय विनोद. एक ओव्हर पिच चेंडू त्याला फेकून दिला या ठिकाणी लॉंग ऑफच्या बाहेर. आदित्य शेळकेच्या बॅट मधून येतोय षटकार. डान्सिंग डाऊन द विकेट थोडासा पुढे आला आणि या ठिकाणी चेंडू फेकून दिला. एक लांब लचक षटकार येतोय आदित्य शेळके, ब्रँडेड षटकार. नक्कीच जसं आदित्य जास्त क्रिकेट खेळेल तसा अतिशय सुंदर आपण लय मध्ये येतो ना, एक सेन्सिबल क्रिकेट पाहतो ना आपण आदित्य शेळके याच्या बॅट मधून. मला आयकॉन खेळाडू म्हणून का ओळखलं जातं, का निवडलं जातं, याचं उत्तम उदाहरण आदित्य शेळके. जसं क्रिकेट खेळेल तसं या ठिकाणी त्याची मॅच्युरिटी वाढते आणि तसं या ठिकाणी क्रिकेटवरती त्याचं कॉन्सन्ट्रेशन वाढतंय. नक्कीच एक चांगल्या खेळाडूचं लक्षण आदित्य शेळके. विनोद निघालाय. हा देखील ओव्हर पिच बॉल त्याला फेकून दिलाय डाऊन द ग्राउंड. चेंडू जात आहे आउट ऑफ द पार्क. आदित्य शेळके याच्या बॅट मधून येतोय बॅक टू बॅक षटकार. काय बॅटिंग करतोय आदित्य शेळके, कौतुक करावं तेवढं थोडं असेल. हा देखील डान्सिंग डाऊन द विकेट पुढे आला आणि चेंडू फेकून दिला या ठिकाणी समोरच्या दिशेने. आदित्य शेळके याच्या बॅट मधून अतिशय सुंदर षटकार. या षटकातील शेवटचा चेंडू असेल. पाहूया आदित्य काय करतोय की विनोद या ठिकाणी बीट करतोय. नक्कीच चांगली रणनीती असेल. अतिशय चांगला या ठिकाणी धावसंख्या देखील उभारली आहे. हा देखील फुलटॉस चेंडू त्याला टोल केलाय या ठिकाणी. समालोचन कक्षाच्या वरून येतोय आदित्य शेळके याच्या बॅट मधून बॅक टू बॅक तिसरा षटकार. अतिशय सुंदर बॅटिंग आदित्य शेळके. शेळकेवाडी गावचा हा कोहिनूर हिरा मैदानामध्ये अतिशय सुंदर बॅटिंग करतोय. आपल्या वैयक्तिक या ठिकाणी बॅक टू बॅक बॅक टू बॅक 3 षटकार लगावलेत आदित्य शेळके याने. मित्रांनो, आदित्य शेळके याची बॅटिंग आवडली असतील तर नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजेत. शेळकेवाडी गावचा कोहिनूर हिरा आयकॉनिक खेळाडू आदित्य शेळके अतिशय सुंदर त्याला साथ दिली या ठिकाणी गौरव यांनी. नॉट आउट दोघांनी या ठिकाणी. आदित्याने 15 बॉल मध्ये 42 धावांची नॉट आउट खेळी आणि गौरव याने 10 चेंडू मध्ये 38 धावांची खेळी. टोटल या ठिकाणी दोघांची पार्टनरशिप झाली आहे ती 91. या ठिकाणी 91 धावांची पार्टनरशिप. सर्वात
हायेस्ट स्कोर आणि सर सर्वात हायेस्ट पार्टनरशिप म्हणजे पार्टनर कसा असावा याचं उत्तम उदाहरण आदित्य आणि गौरव. सर काय सांगाल? डेफिनेटली चांगली फलंदाजी केली आणि एक मोठं धावसंख्या जमवण्यामध्ये, कारण समोरची टीमही तेवढी स्ट्रॉंग आहे. 4 सामन्यांपैकी 4 सामने जिंकणारी, त्याच्याबरोबर लढायचं असेल एक मोठी धावसंख्या जमवणं खूप गरजेचं होतं आणि तेच होताना पाहायला मिळालं. तोपर्यंत आपण इथे जाऊया टॉसकडे. नाणेफेक इथे मात्र घेतली जाईल. शिवशक्ती स्पोर्ट्स आणि रेवन 11 या दोन्ही संघाच्या संघनायकांना मी विनंती करेन की आपण लगेच आमच्या टॉस का बॉसमध्ये यायचं आहे. आपल्या इथे नाणेफेक घेतली जाईल. चला इथून लगेच शिवशक्ती स्पोर्ट्स आणि रेवन 11 या दोन्ही कॅप्टनना विनंती करेन की आपण टॉससाठी यायचं आहे. बाळासू पाटील मामा आमचे सुनील चाके सरांचे मामाश्री बाळासू मामा यांच्या शुभस्थिती मात्र ही नाणेफेक घेतली जाईल. सर दोन्ही कॅप्टनना विनंती करेन शिवशक्ती स्पोर्ट्स आणि रेवन 11 या दोघांनाही विनंती करेन की आपण टॉससाठी यायचं आहे प्लीज. चला कॅप्टन, शिवशक्ती स्पोर्ट्स आणि रेवन 11 यानंतर आणखी एक सामना राहणार आहे या लीग पद्धतीमधील SGM 11 आणि साईश वॉरियर्स. त्यानंतर मात्र इथून फर्स्ट सेमीफायनल, क्वार्टर फायनल, सेकंड सेमीफायनल आणि फायनलचा खेळ खऱ्या अर्थानं थरार या लीगचं चालू होईल. सर दोन्ही कॅप्टन प्लीज शिवशक्ती स्पोर्ट्स आणि रेवन 11 यांना विनंती करेन की आपण यस इथे शिवशक्ती स्पोर्ट्स आपण यायचं आहे प्लीज कॅप्टन. रेवन 11 चे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. शिवशक्ती स्पोर्ट्स चे कर्णधार चला मुकेश पवार MP. चला दोन्ही मी बाबासू पाटील मामांना विनंती करेन की आपल्या शुभस्थिती मात्र नाणेफेक करून घ्यायचे आहे. आदरणीय सुनीलजी चालके सरांचे मामाश्री मामांच्या शुभस्थिती मात्र नाणेफेक घेतली. टॉस इथे लागलं. यस शिवशक्ती स्पोर्ट्स च्या विरोधामध्ये खेळणारी टीम रेवन 11 या संघाच्या बाजूनं आणि क्षेत्ररक्षणाबरोबर जाण्याचा निर्णय इथून रेवन 11 या संघाने घेण्यात आलेला आहे. आता इथून या मॅचला मी पंचांनाही विनंती करेन आणि त्याचबरोबर खेळाडूंनाही विनंती करेन, स्पेशली गोलंदाजी करणाऱ्या टीमच्या कर्णधारांना, की आपण मॅच थोडीशी फास्ट करायची आहे. कारण मागील मॅच ही अगदी स्लो झाली आणि या मॅचमध्ये थोडासा उशीर होतोय. फलंदाजांनाही विनंती करेन की आपण लवकरात लवकर मैदानामध्ये जा, कारण अजूनपर्यंत आम्हाला इथून 5 सामने फायनल पकडून इथून उरकायचे आहेत. शिवशक्ती स्पोर्ट्स नाणेफेक जिंकली. निर्णय तुमचा आम्हाला लवकरात लवकर कळवायचा आहे. शिवशक्ती स्पोर्ट्स धावसंख्या झाली आहे या ठिकाणी 91-92 धावांची आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी. एक मोठी धावसंख्या या ठिकाणी उभारली आहे SD ब्रिगेडने. तर पाहूया, पुन्हा एकदा जाऊया आपण मॅचच्या दिशेने. एक चालू मॅच, अतिशय सुंदर मॅच आपल्या भेटीला येत आहे. श्रेयस 11 विरुद्ध SD ब्रिगेड. पहिला चेंडू घेऊन येत आहे या ठिकाणी गोलंदाज अमितराज साडी. शॉर्ट बॉल पूल केलाय, चेंडू जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. खेळाडू होता परंतु तो बनेल दर्शक. त्याच्या डोक्याच्या वरून पहिल्या चेंडूवरती येतोय अमितराज चव्हाण यांच्या बॅट मधून चौकार. पण दुसरं पाहिलं गेलं मारुती चोरगे सर, तर इथून ह्या लीगमध्ये सर्व उत्कृष्ट खेळाडू कोण असणार आहे त्यासाठी सुद्धा शर्यत लागलेली आहे. मग त्यामध्ये अमितराज चव्हाण यांचंही नाव त्या लिस्टमध्ये आहे. आणखी बरेचसे खेळाडू त्याच्यामध्ये आहेत आणि म्हणून तर की काय आता इथून सर्व उत्कृष्ट खेळाडू कोण होणार हे गणित मात्र अंतिम मॅचमध्ये इथे समजणार आहे. जास्तीत जास्त चांगला खेळ करणार आहे तो खेळाडू चांगला खेळ करेल. त्यासाठी अमितराज चव्हाण यांच्याकडेही पाहिलं जातोय की हे खेळाडू कशा प्रकारे खेळ करते. सुवर डिलिव्हरी, फ्लॅटेड डिलिव्हरी मात्र पाहायला मिळाली. गती परिवर्तन पाहायला मिळालं. चेंज ऑफ द स्पेस हे सातत्याने मात्र या गोलंदाजांकडून आपल्याला पाहायला मिळतो आणि तेच पाहायला मिळालं. एक उत्तम खेळाडू आहेत आणि त्यांच्या स्लॉटमध्ये आल्यानंतर मात्र सातत्याने मोठे फटके कन्वर्ट करण्यामध्ये यशस्वी होताना अमितराज चव्हाण यांना पाहायला गेले. नक्कीच सर, एक मोठा खेळाडू आहे. अतिशय सुंदर स्ट्रोक या ठिकाणी खेळाडू आहे. झेल होतोय का पाहूया.
परंतु या ठिकाणी थोडासा लांब होता गौरव आणि चेंडू जातोय गौरव याला बीट करून सीमारेषे बाहेर येतोय चौकार. अतिशय सुंदर बॅटिंग. तुम्ही सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी अनेक खेळाडूंच्या मध्ये तुरस लागले. कोण होणार या ठिकाणी KGPL रबर बॉल प्रीमियर लीगचा उत्कृष्ट खेळाडू यांच्यामध्ये तुरस लागली आहे. परंतु सर या ठिकाणी या स्वतःचं वैयक्तिक खेळी करण्यापेक्षा आपण संघासाठी खेळणं खूप महत्त्वाचं मी तर मानतो. कारण आपला संघ जिंकला तर आपण नक्कीच जिंकतो. त्यामुळे या ठिकाणी प्रथम या ठिकाणी आपल्याला सर्वात जास्त या ठिकाणी प्रेफरन्स आपण ज्या संघाने आपल्याला विकत घेतले, ज्यांनी या ठिकाणी आपल्यावरती विश्वास दाखवलाय, ती टीम फायनलमध्ये घेऊन जाणं खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे या ठिकाणी 100% एफर्ट्स देतील सर्वच खेळाडू. त्याचबरोबर आपण पाहिलं गेलं तर मुख्य व्यासपीठावरती अतिथी कक्षामध्ये आदरणीय सचिनजी चालके सरांचं इथे शुभागमन होताना पाहायला मिळतोय. त्यांचंही आपण इथे कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आणि त्याचबरोबर कराड ग्रामीण रबर बॉल प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत करत आहोत. आदरणीय सन्माननीय सचिनजी चालके सरांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. आपण इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल आपला आभार, धन्यवाद. तर यस, थँक्यू व्हेरी मच. पुढचा चेंडू प्रमोद अमित साठी अतिशय सुंदर स्ट्रोक इनसाइड आउटचा फटका, परंतु या ठिकाणी फिल्डर या ठिकाणी भेदू शकला नाही. अतिशय सुंदर या ठिकाणी झेल पाहतोय आपण डीप पॉइंटला. माने याने अतिशय सुंदर हेमंत माने या ठिकाणी अतिशय सुंदर झेल कॅरी केला. पॉइंटच्या दिशेने नेक्स्ट बॅटर येईल आदित्य माने. गावचा हा एक यंगस्टर खेळाडू उगवता सितारा म्हणून त्याला आम्ही नेहमीच ओळखतो, आदित्य माने. तसं पाहायला गेलं तर आपण इथून या टीम सहेश 11चा मॅचचा विचार केला तर इथे पराभूत झाले ना तरी फारसा काही फरक पडणार नाही आहे. परंतु पराभव स्वीकारणं, कारण लगातारचे 4 सामने जिंकलेत आणि त्यासाठी इथून हाही सामना महत्त्वपूर्ण आहे की लीगमध्ये सगळे सामने जिंकून टॉपला राहायचं आहे. परंतु गुणतालिकावरती मात्र इथून कोणता संघ टॉप करेल तेही पाहणं खूप महत्त्वपूर्ण आहे. इथून सहेश 11 हे 4 सामने जिंकून आपल्या रन रेटनं मात्र टॉप करेल का, की तिथून HD 11 हा संघ मात्र टॉप करेल, हे खूप सारं निर्भय आता मात्र करणार आहे. नक्कीच सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे जरी जिंकला किंवा हारला तरी हा संघ टॉपला असतो. दरम्यान आदित्य माने याच्या बॅट मधून त्याचे सुंदर स्ट्रोक येतो, इनसाइड आउटचा फटका, चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. आदित्य याच्या बॅट मधून येतोय षटकार. परंतु सर जिंकणं किंवा हारणं खूप महत्त्वाचं नसतं. जर तुम्हाला चान्स असेल तर तुम्ही नक्की जिंकलं पाहिजे. कारण ज्यावेळी आपण मॅच लॉस होतो त्यावेळी आपला कॉन्फिडन्स या ठिकाणी थोडासा लो होतो आणि ज्यावेळी सेमीफायनल किंवा फायनलमध्ये जर आपण जाऊन पोहोचलो त्यावेळी या ठिकाणी जी मॅच लॉस झाली त्याचा एक वेगळा प्रेशर निर्माण होतो आणि अशाच अनेक मॅचेस आम्ही स्वतः हारलेत. त्यामुळे या ठिकाणी जर तुमच्याकडे चान्स असेल तर तुम्ही जिंकण्याचा नक्की प्रयत्न केला पाहिजे. डेफिनेटली. आणि मेहनत हेच सगळं यशाचं गणिक असतं. आपण जर विचार केला, आपण ही स्पर्धा ज्या प्रकारे लाईव्ह केली जातोय, मग ग्लोबल टेनिस क्रिकेट GTC या चॅनल मार्फत आपल्याला ही स्पर्धा कव्हर केली जातोय. ज्यांनी रतनबुवा चषक सुद्धा मात्र लाईव्ह केलं गेलं, त्यांच्याकडनं कव्हर केलं गेलं होतं. अनेक रायगड, ठाणे, रत्नागिरीपासून पर्यंत आपल्या स्पर्धा त्यांच्याकडनं कव्हर केल्या जातात. त्याचे सर्व मालक फाउंडर आदरणीय सुशीलजी पाटील सर यांची ही मेहनत आपल्याला या चॅनलसाठी मात्र सातत्याने पाहायला मिळते. मार्क यांचे टेक्निकल पर्सन म्हणून आपण पाहतोय. मग जय आमचे खुटारकर असतील, यश मुंडे असतील, त्यानंतर परेश असतील, हे टेक्निकल पर्सन यासाठी खूप मेहनत घेताना पाहायला मिळतं. त्यांचंही आपण आभार मानले पाहिजे. या स्पर्धेला चांगल्या प्रकारे झलाली प्राप्त करून देण्याचं काम त्यांच्याकडनं मात्र केलं जातंय. GTC या चॅनलचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करत आहोत. नक्की सर, का त्यांचा आभार मानून येईल, कारण अतिशय सुंदर स्पर्धा कव्हर केली जाते संपूर्ण महाराष्ट्रभर या GTC लाईव्हच्या माध्यमातून. अतिशय क्लिअर स्पर्धा या ठिकाणी कव्हर केल्या जातात आणि अतिशय चांगली त्यांची टेक्निकली टीम आहे. त्यामध्ये आपण मार्क देखील पाहतोय, अतिशय चांगलं कष्ट करतायत आणि कराड ग्रामीणसाठी त्यांचं खूप मोठं योगदान असतं. त्याचबरोबर GTC लाईव्हचं देखील अतिशय सुंदर योगदान असतं. त्याचबरोबर या ठिकाणी पंचांचं देखील अतिशय सुंदर योगदान आपण या स्पर्धेसाठी पाहतोय. दरम्यान सुंदर स्ट्रोक रुपेश भावके यांच्या बॅट मधून येतोय, ब्रँडेड षटकार. काय बॅटिंग करतोय, ओव्हर पिच बॉल होता, त्याचा पुरेपूर समाचार घेतला रुपेश भावके यांनी. पण या लीगसाठी जर आपण पाहिलं गेलं तर प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 41,000 रुपये माननीय श्री डॉक्टर अतुलबाबा भोसले साहेब, प्रदेश कार्यकारिणी सदस्य भारतीय जनता पार्टी यांच्याकडून देण्यात आले. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 31,001 रुपया श्री संतोषजी यादव साहेब, उद्योजक कराड यांच्याकडून देण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर तृतीय क्रमांकाचं पारितोषिक 21,000 रुपये एक
माननीय श्री जितेंद्र भाऊ जगताप भावी नगरसेवक अध्यक्ष भारतीय जनता पार्टी वडगाव मतदारसंघ यांच्याकडून देण्यात आलेले आहेत. यांचंही आपण मनापासून आभार व्यक्त करू. बाकी सर्व बक्षीसदात्यांचे आपण मनापासून आभार व्यक्त करू. त्याचबरोबर मालिकावीर माननीय कन्नन रामन मोबर यांच्याकडून देण्यात आलेले उत्कृष्ट फलंदाज श्री राहुल पाटील युवा उद्योजक, उत्कृष्ट गोलंदाज मॅक्स फोर्स घोगाव, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक श्री संतोष शेठ पार्टे साई पुष्प भंडार यांच्याकडून देण्यात आलेले आहे. या सर्वांचा आपण मनापासून आभार व्यक्त करू. यस सर, धन्यवाद सर. स्पॉन्सरच्या मुळे ही स्पर्धा यशस्वी होते. दरम्यान इनसाइड आउटचा फटका रुपेशच्या बॅट मधून येतोय, षटकार. अतिशय सुंदर बॅटिंग. थोडासा पाठीमागे गेला, स्वतःसाठी जागा बनवली आणि थ्रू द कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या वरून रुपेश याच्या बॅट मधून ब्रँडेड षटकार. एक तेरी तो एक मेरी, जशास तसं उत्तर दिलं जात आहे मैदानामध्ये. रुपेश भावके आणि आदित्य माने यांच्या रूपामध्ये आपला मोठा फलंदाज, एक बिग हिटर अमितराज चव्हाण बाद झाल्यानंतर संघाची धुरा स्वतःच्या खांद्यावरती घेतली आणि शेळकेवाडी एक्सप्रेस विराज शेळके यांच्यावरती हल्ला चढवला जात आहे. परंतु विराज एक मोठा गोलंदाज आहे ज्याने अनेक मॅचेस या ठिकाणी डिफेंड केल्यात. असा गोलंदाज शेळकेवाडी एक्सप्रेस विराज निघालाय. राईट आर्म राऊंड विकेट रुपेश साठी. अतिशय सुंदर चेंडू, अतिशय सुंदर चेंडू. कौतुक करावं तेवढं थोडं असेल या ठिकाणी. विराज शेळके याचं बुटावरती टाकलेला हा चेंडू, कोणतंही उत्तर नव्हतं या ठिकाणी रुपेश याच्याकडे. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड होईल. त्याचबरोबर आदरणीय संतोषजी काटकर सर यांचंही ते शुभागमन होतं. त्यांनाही आम्ही विनंती करू आपण अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. आदरणीय संतोषजी काटकर सर आपणास इथे मात्र सस्नेह निमंत्रण. प्लीज आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. आदरणीय संतोषजी काटकर सर. यस, एक लिजंड खेळाडू, शेळकेवाडी गावचे लिजंड खेळाडू संतोष काटकर. आमच्यासोबत अनेक वर्ष त्यांनी क्रिकेटची सेवा केली आहे. असे संतोष काटकर या ठिकाणी आले. त्यांचं या ठिकाणी मनाच्या अंतकरणातून हार्दिक हार्दिक स्वागत. अनेक मान्यवर सर आज स्पर्धेला भेट देत आहेत आणि ही स्पर्धा आज यशस्वी होताना आपण पाहतोय. संपूर्ण या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये या स्पर्धेची चर्चा चालू आहे आणि या ठिकाणी जी ऑर्गनायझर कमिटी आहे त्यांनी घेतलेले कष्ट आणि तेच कष्ट आज आपल्याला नावारूपाला येताना पाहतोय. दरम्यान 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 31च्या घरामध्ये. 31 रन्स म्हणजेच मगाशी देखील 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 31च त्यांची आणि आता देखील या संघाची धावसंख्या आहे 31. अजून देखील एक हार्ड हिटर बॅट्समन बाकी आहे, त्याचं नाव आहे सुनील चाळके. 12 चेंडूमध्ये जवळजवळ 61 धावांची आवश्यकता आहे. निघालाय साहिल माने, शॉर्ट बॉल पूल केलाय. पूल होतोय का सक्सेसफुल पाहूया. त्या ठिकाणी फिल्डर आहे परंतु त्याच्या आवाक्या बाहेर चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. रुपेश याच्या बॅट मधून येतोय चौकार. शेवटपर्यंत हा संघ नक्कीच हार मानणारा नाहीये, कारण अतिशय चांगली या ठिकाणी खेळाडूंची निवड केली आहे. फुल टीम पॅक केली आहे. अमितराज थोडासा स्वस्तामध्ये नक्की बाद झाला परंतु त्याची जबाबदारी एक लिजंड खेळाडू रुपेश भावके आणि एक यंगस्टर खेळाडू आदित्य माने यांनी घेतली. अजून देखील एक टॉपचा फलंदाज बाकी आहे, त्याचं नाव आहे सुनील. पाहूया काय होतंय. मॅच मध्ये नक्कीच मजा येईल. पुढचा चेंडू साहिल याचा राईट मोर द विकेट. लोअर फुल टॉस चेंडू जातोय तो स्क्वेअर लेग रिजन मध्ये. थोडासा या ठिकाणी आउटफील्ड खराब असल्यामुळे चेंडू अडतोय. 1 धाव कंप्लीट, 2 धावाचा प्रयत्न आणि 2 धावा देखील कंप्लीट होत आहे. 3ऱ्या धावाचा प्रयत्न चाललाय परंतु रुपेश यांनी थांबवलाय. चांगला निर्णय असेल कारण क्रिकेटमध्ये रनआउटची विकेट म्हणजे क्रिकेटची आत्महत्या मानली जाते. मगाच्या मॅच मध्ये आपण पाहिलं की अभिजित हिनुकले तात्या आपण रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाला तर नक्कीच परत पश्चाताप करण्याची वेळ येते. हा देखील थोडासा लेगस्टिकच्या बाहेर असलेले चेंडू पंच वैतीसर व्हाईट बॉलचा इशारा करतायत. मेन पंचच्या भूमिकेमध्ये आपण शिवराम वैतीसर, स्क्वेअर लेग पंच आपण रुपेश सावंत सर पाहतोय. पुढचा चेंडू साहिल याचा शॉर्ट बॉल पूल केलाय. पूल होतोय सक्सेसफुल. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. रुपेश याच्या बॅट मधून येतोय सुंदर षटकार. सोन्या जाधव यांनी या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये यायचंय. सोन्या जाधव कृपया आपण समालोचन कक्षामध्ये यायचंय. सोन्या जाधव उर्फ टिंगऱ्या.
साहिल याच्यावरती या ठिकाणी लागोपाठचे हल्ले चढवले जात आहेत. पुढचा चेंडू साहिल याचा ओव्हर पिच बॉल, एक मोठा स्ट्रोक सजवायचा होता. कव्हर्स झोन मध्ये चेंडू नो मॅन्स लँड मध्ये पडतोय. त्या ठिकाणी हेमंत आला. दरम्यान 2 धावा मिळतील या चेंडूवरती. सामना थोडासा दूर चाललाय, परंतु अशक्य काही नाहीये, कारण सरड्याप्रमाणे रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. अनेक अनिश्चित मॅचेस आम्ही या ठिकाणी जिंकलेले पाहिलेत. दरम्यान अतिशय सुंदर इनसाइड आउटचा फटका. चेंडू जातो 1 बाउन्स सीमारेषे बाहेर. एक्स्ट्रा कव्हरला भेदून येतोय चौकार. यस, इट इज चौकार. थोडासा डान्सिंग डाऊन द विकेट पुढे आला होता आणि अतिशय सुंदर चौकार खेचला. तर अरुण काटकर हे देखील या स्पर्धेसाठी त्यांनी भेट दिली. त्यांचं खूप खूप मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. एक लिजंड खेळाडू, अनेक वर्षापासून शेळकेवाडी गावामध्ये त्यांनी क्रिकेटचं रोपटं लावलं आणि आज तेच या ठिकाणी अनेक खेळाडू घडलेत. त्याचबरोबर दशरथ दंबारगे यांचे छोटे बंधू यांनी देखील या स्पर्धेसाठी भेट दिली. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. यस, नक्कीच अनेक या ठिकाणी खेळाडूंनी, आमच्या लिजंड खेळाडूंनी या स्पर्धेसाठी भेट दिली. त्याचबरोबर अनेक मान्यवर देखील या स्पर्धेसाठी येत आहेत आणि त्यांच्यामुळे या ठिकाणी ही स्पर्धा यशस्वी होत आहे. दरम्यान एक मोठा स्ट्रोक, हवाई हल्ला पाहूया. त्या ठिकाणी आदित्य आहे, परंतु यस, अतिशय सुंदर प्रयत्न होता, परंतु त्याच्या आवाक्या बाहेर येतोय षटकार. चांगला एफर्ट्स लावला होता आदित्य आणि थोडासा स्ट्रगल करतोय आदित्य. पाहूया, शेवटचे षटक घेऊन आय थिंक आदित्य येईल. सहा चेंडू मध्ये धावांची आवश्यकता आहे. सहा चेंडू मध्ये 35 धावांची आवश्यकता असताना आपण गोलंदाजी मार्क वरती पाहतोय आदित्य शेळके. त्याचबरोबर आमचे मित्र, एक मोठे समालोचक, अनेक मोठमोठ्या स्पर्धा गाजवल्या ज्यांनी आणि पश्चिम महाराष्ट्रात तसेच 32 शिराळा ग्रामीण मध्ये ज्यांचं खूप मोठं नाव आहे, असे महाबळेश्वरचे एक स्टार समालोचक आमचे मित्र माननीय शैलेश जाधव सर या ठिकाणी आलेत. त्यांचं मनाच्या अंतकरणातून हार्दिक हार्दिक स्वागत. सर वेलकम. आपण या स्पर्धेसाठी भेट दिलीत, आपलं या ठिकाणी मनाच्या अंतकरणातून हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर सनी स्पोर्ट्स उंडाळ्याचे लिजंड खेळाडू विशाल चव्हाण भाऊ यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. सर, आपण या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये स्थानापन्न व्हायचंय. अनेक लिजंड खेळाडू, एक मोठे खेळाडू विशाल चव्हाण सर, खेळाडूंच्यासाठी एक आयडॉल असणारे खेळाडू, क्रिकेटची प्रामाणिकपणे सेवा करणारे विशाल भाऊ चव्हाण यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्याचबरोबर शैलेश जाधव सर हे देखील या स्पर्धेला भेट देण्यासाठी आलेत, तर त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. येत्या 17 आणि 18 तारखेला विजय पावले यांच्या गावी म्हणजेच मांगले या गावी या ठिकाणी 32 शिराळा ग्रामीण प्रीमियर लीग या ठिकाणी पार पडतीये आणि त्याची संपूर्ण जबाबदारी पश्चिम महाराष्ट्राचा गोड आवाज आणि सातत्याने चांगलं समालोचन करून प्रत्येक मॅच मध्ये चांगलं मनोरंजन करणारे शैलेशजी जाधव सर, व्हाईस ऑफ पश्चिम महाराष्ट्र यांचं इथे शुभागमन झालंय. त्यांचं आम्ही ते सहर्ष स्वागत करत आहोत आणि निश्चितच नेक्स्ट मॅच साठी त्यांचा आपण आवाज इथे ऐकणार आहोत. तरी शैलेश जाधव सर, वेलकम सर, आपल्या मनापासून आभार. थँक्यू. तर यस, वेलकम शैलेश जाधव सर. येत्या 17 आणि 18 तारखेला महाराष्ट्रातील एक स्टार खेळाडू विजय पावले यांच्या गावी या ठिकाणी शिराळा ग्रामीण प्रीमियर लीग, रबर बॉल प्रीमियर लीग या ठिकाणी पार पडतीये आणि त्या स्पर्धेची या ठिकाणी संपूर्ण जबाबदारी शैलेश जाधव सरांच्याकडे दिली आहे. नक्कीच आम्ही त्यांना भेटणार आहोत येत्या 17 आणि 18 तारखेला. आपण पहा 32 शिराळा प्रीमियर लीग 2024 दरम्यान आपण पाहतोय कराड ग्रामीण प्रीमियर लीग
अर्थातच रबर बॉल प्रीमियर लीग 2024 माननीय मोहनराव नायकवडी मामा यांच्या वाढदिवसानिमित्त ही भव्य दिव्य स्पर्धा आपण आयोजित केली आणि स्पर्धा नक्कीच यशस्वी होताना पाहतोय. अनेक मान्यवर, अनेक लिजंड खेळाडू, त्याचबरोबर अनेक टॉपचे समालोचक या स्पर्धेसाठी या ठिकाणी त्यांनी हजेरी लावली. त्यामध्ये या ठिकाणी आशिष चोरगे असेल, व्हॉइस ऑफ कराड, त्याचबरोबर नवी मुंबईचा गोड आवाज उमेश म्हात्रे सर, त्याचबरोबर रायगड जिल्हा ज्यांनी संपूर्ण गाजवला असे आमचे लाडके समालोचक मान्य रुपेश पाटील सर, त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचे एक अनुभवी समालोचक मान्य शैली जाधव सर, हे देखील या ठिकाणी आलेत. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. तर